नमस्ते, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर पार्ट 2 मध्ये आपण आज फ्रॉक राहिला होता आपला थोडासा, तर ते सुरुवात करणार आहोत। आणि जिथे आपली ही लाईन पूर्णपणे बंद केली आहे, पूर्णपणे फ्रॉकची जॉईंट झाली, त्याच ठिकाणी मी पांढऱ्या कलरचा दोरा लावून घेतलेला आहे। तर हे पांढऱ्या कलरचे 2 बॉर्डर तयार करून घेणार आहे खाल्ल्या साईडला, आणि नंतर मग आणखीन एक निळ्या कलरची बॉर्डर करून घेणार आहेत। असे 3 लाईनी खाली पूर्णपणे तयार करून घ्यायच्यात आपल्याला। आणि सुरुवातीला आपण 4 खांबापासून सुरुवात केली होते, एक एक खांब आपले वाढत जातात खाली लाईन मध्ये। तर पांढऱ्या कलरचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खांब तयार आहेत। आणि त्यास 2 साकळ्या घेतो आपण, तिथे एक आता 4 तयार करतो, हे 12 आणि 2 साकळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला। 2 साकळ्या तयार करून परत त्याच खांबाजवळ आपल्याला अजून 2 खांब एकातच तयार करून घ्यायच्यात बनवून असे। हे बघा, असे एकातच 4 खांब आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। तर आपले हे 12 खांब आहेत। मग 12 झाल्यानंतर 13 14 15 असे आपले 3 लाईनी वाढवून घ्यायच्यात आपल्याला। एक एक प्रत्येक लाईन मध्ये आपले एक एक खांब वाढत जातात। 1 हे 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 खांब तयार करून घेतले, 2 साकळ्या, आणि परत पुढल्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दोन्ही साईडने आपल्याला सेम पाहिजेत खांब। इकडे 12 तर इकडे पण 12 खांब पाहिजेत आपल्याला, मोजून घ्यायचं जर वेळेसला। आणि हा जो एक सिंगल खांबांची लाईन आहे, तर ह्या खांबाच्या खालनं उचलून घ्यायचं हे खांब, त्याच्या पूर्ण सुई काढून इथे एक खांब आपल्याला तयार करून घ्यायचं। तर हे पांढरा कलर ठळक दिसून येतो बघा डिझाईन। तर सेम हा सुरुवातीपासून आपण असंच विणत आलेला आहोत। परत मग इकडल्या साईडला आपण सेम 12 खांब तयार करून घ्यायचं, सेम इथे जसं करून घेतले तसं। तर पूर्ण हे फ्रॉक तयार करून घेऊया। मग वरची बॉर्डर बघूया आपण। हा जो एक सिंगल लाईन आहे खांबांची, तिथे आपल्याला खालनं सुई घालून इथे एक खांब तयार करून घ्यायचं, आणि लाईन पूर्ण इथे आपल्याला बंद करून घ्यायचं। तर हा फ्रॉक आपण भावलीला घालून बघूया, म्हणजे आपल्याला खालचा घेर समजेल की किती अजून खाली लाईनी घ्यायच्यात आपल्याला। तर खूप सुंदर, आणि भावली कसं पांढरी शिपट आहे त्याच्यामुळे हा कलर खूप भारी दिसतो तिला, आणि डिझाईन पण खूप सुंदर झाली आहे। घेर खूप छान दिसतं भावली उभं केलं कणी। तर हे बघा, आता ही भावलीचे खाली पाय आहेत, बरोबर फ्रॉक आलेला आहे। आणि पांढऱ्या कलरची बॉर्डर खूप सुंदर दिसते। त्याच्या खाली जर तुम्हाला घ्यायचं असलं अजून नेव्ही ब्लू कलर तर घेऊ शकताय, कारण आता माझा फ्रॉक बरोबर व्यवस्थित आलाय। त्याच्या खाली तुम्ही असंच वाढू शकताय। तर आता आपण भावली जर समजा कुठे शोला ठेवला, आपण आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे, गौरीपुढे शोसाठी आपण भावली ठेवू शकतो। मग खाली पांढरी बॉर्डर असेल तर पांढरी बॉर्डर खाली ठेवलं तर खराब होऊन जाते, त्याच्यासाठी खाली आपण हा कलर लावू शकतो। आणि एक लाईन मी घेणार आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर मी आणखी एक लाईन वाढून घेते, इथे कट करून तिथेच निळा कलरचा दोरा लावून घेऊया आपण, आणि सेम तशीच लाईन तयार करूया। तर या ठिकाणी आपण निळ्या कलरचा दोरा लावून घेऊ। तर आपले पांढऱ्या कलरचे किती 12 खांब तयार होते आपले। 1 2 3 साकळ्या करून घ्यायचं, सेम खांब
आपल्याला घेत जायचे. तर आता 12 पांढऱ्या कलरचे 12 खांब होते, तर आपल्याला तिथे आता 13 खांब तयार करून घ्यायचे आहेत. एक खांब वाढत जातं आपलं आणि फक्त इथे एक 2 आणि 2 साखळ्या 1 2 एकातच 4 खांब तयार केले. तर आपण हे 2 2 जी साखळ्या घेतो मधोमध त्या ठिकाणी 4 खांब आपण वाढवून घेतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर आता तिथे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे 12 आणि हे 13 आणि मग 2 साखळ्या तयार करून घ्यायच्यात. 1 2 आणि त्यामध्ये 2 खांब आपल्याला तयार करून घ्यायचा. हा 1 आणि हा 2 असे एकातच 4 खांब तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. 4 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या घ्यायचे. परत ह्या साईडला सेम ह्या साईडला किती 13 खांब आले, तर ह्या साईडला पण 13 खांब घ्यायचं. मधोमध आपला तो 4 खांबांचा टप्पा तयार होतो. कोण येतो बरोबर असा. दोन्ही साईडनं सेम खांब घेतल्यानंतर ना हे बघा असा कोणाचा आकार दिसतो सरळ. हे कसं दिसते बघा पांढऱ्या कलरचे. हे बघा आता इथे एकातच 4 खांब तयार करून घेतलेत आपण. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 खांब आपले तयार आहेत. तर हा जो खांब आहे इथे आपल्याला नाही घ्यायचा. इथं खांब आपण कमी करतो म्हणून इथे वाढवून घेतलेला असतं. त्याच्यामुळे आता हे सिंगल जो खांब आहे त्या पांढऱ्या खांबाच्या खालनं सुई घालते बघा मी. ह्या खांबाच्या खालनं पुढे घेते आणि इथेच आपल्याला खांब तयार करायचा आहे. ही पण लाईन आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत असं सेम करता याच्यात. परत हा खांब सोडून त्या समोरच्या खांबामध्ये इथे खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. तर चला आता मी पूर्ण लाईन तयार करून घेऊया आपण. जर तुम्हाला काय समजलं नसेल कळत नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा, तुम्हाला मी सांगेन. अशी आपली पूर्णपणे लाईन तयार करून घ्यायचं. तर सुरुवातीला आपण 30 साखळ्या तयार करून 30 खांब तयार केले आणि तशा 3 लाईनी सेम तयार केले ते 1 2 3 आणि त्याच्यानंतर आपण डबल एकातच 2 2 खांबांची लाईन तयार करून घेतली. तर त्याच्यानंतर 1 2 1 2 असे 3 लाईनी तयार करून घेतले होते आपण त्याच्या खाली. तर हे बघा आणि जिथं आपण 4 खांबांची जी लाईन घेतली तर एकातच 4 खांब तयार केलेत आपण. तर तिथेच आपल्याला आता पांढरा कलरचा दोरा लावून घ्यायचा आहे त्याच ठिकाणी. तर हे बघा 1 2 2 खांब 2 साखळ्या 2 खांब आपण तयार करून घेतले होते. त्याच्यावरची जी लाईन आहे तिथे तो खांबाच्या खालनं सुई घालून असं बरोबर खांब हा उचलून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी आपला पांढरा कलरचा हा लोकर आहे इथं आपल्याला बांधून घ्यायचा आहे. तर त्याच तिथं आता कसं करायचं आपण परत तिथूनच आपल्याला असं सुई घालायचं आहे खांबाच्या खालनं आणि हा बोटाचा दोरा ओढून इथे आपल्याला 3 साखळ्या तयार 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचा आहे. आणि समोरचा जो खांब आहे त्याला पण त्या खांबाच्या खालनं सुई घालून घ्यायचं. असं हे असं उचलायचं आणि पूर्ण असं खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. ह्या खांबांच्या खालनं सुई घालून हे असे आपण एक लगट असे खांब तयार करून घ्यायचे. तर सॉरी मैत्रिणी इथे थोडंसं चुकलेलं आहे कारण घेर थोडासा आपल्याला वरनं घ्यायचा आहे. वरचा जो घेर आहे
थोडंसं वरल्या साईडने घ्यायचं आहे, कारण हा घेर खूपच खाल्ल्या साईडने येतोय. 1 2 3 30 साखळ्या तयार करून घेतो आणि ते 30 साखळ्यामध्ये 30 खांब तयार करून घेतो. ते 3 लाईनी आपण सोडून द्यायच्या आणि 3 लाईनीच्या तिथे आपल्याला हे पांढरा कलरचा दोरा लावून घ्यायचा आहे. सॉरी, हे बघा, हे खांबाच्या खालून सुई घालून आपल्याला खांब पांढऱ्या कलरचे तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 हे 3 साखळ्या. त्याच्या पुढचा जो खांब आहे तर त्या खांबाच्या खालून सुई घालून पुढे काढून घ्यायचं आणि मग त्याला परत आपण असं खांब तयार करून घ्यायच्यात. असं पकडायला पण थोडंसं अवघड जातं आपल्याला. हे बघा, हे खांब आहे, या खांबाच्या खालून सुई घातली मी बरोबर आणि तिथे आपण हे पांढऱ्या कलरचे खांब तयार करून घ्यायच्यात. असे ही पूर्ण लाईन आपल्याला खांबाची बनवून घ्यायचं. असं ही पूर्ण लाईन तयार करून घेऊया आपण. ही लाईन पूर्ण तयार आहे. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि जिथे 3 साखळ्या तयार करून त्याच तिथे आपल्याला एकातच 2 खांब तयार करून घ्यायचे. त्याच्यासमोरचं एक खांब आहे तिथे सिंगल एकच खांब तयार करून घ्यायचं. त्याच्यासमोरच्या 2 1 आणि 2 खांब असं आपल्याला घ्यायचं. परत एक खांब, एकातच 2. आता इथे एक खांब तयार करून घेतलं तर आपण त्याच्यासमोरची जी साखळी आहे तिथे हा एक खांब तयार करून घेतला आपण आणि त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. त्याच्यासमोरच्यात एक खांब तयार करून घ्यायचं. असं 1 2 1 2 असं ही खांबाची लाईन पूर्ण तयार करून घ्यायचं. दुसरी लाईन पण आपली पूर्ण तयार आहे. ही लाईन इथं बंद करून घ्यायचं आणि परत तिथं 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि त्या साखळीच्या खाल्ल्या साईडला तिथे आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं असं आपल्याला आणि 1 2 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि त्यामध्येच अजून आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 हे 2. परत आता जिथं आपण एकातच 4 खांब तयार करून घेतले तिथला 1 आणि हे 2 खांब सोडून द्यायचं आपल्याला आणि तिसरा खांब जो आहे त्याच्या खालनं बरोबर आपल्याला असं हा खांब उचलून इथे एक खांब तयार करून घ्यायचं. असं बरोबर 1 2 खांब सोडून द्यायचं आपल्याला, हा 1 आणि 2 आणि त्या तिसऱ्या खांबामध्ये इथे आपल्याला एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. 4 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 तिथेच अजून परत 2 खांब तयार करून घ्यायचं. परत त्याच्यासमोरचे 1 2 खांब सोडून द्यायचं आणि त्याच्या तिसरा एक 3 नंबरचा खांब आहे तिथनं ह्या खांबाच्या खालनं सुई पुढे घ्यायचं आणि तिथे एक खांब तयार करून घ्यायचा आपल्याला. तो खांब उचलून येतं. परत 1 2 खांब सोडून द्यायचं. तिसऱ्या खांबामध्ये एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. 2 खांब 2 साखळ्या 2 खांब असे एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. जसं सेम आपण खाल्या साईडला घेतलं फ्रॉकचं घेर तसं असं सेम आपल्याला बनवून घ्यायचं. हे बघा इथे 1 2 एकातच 4 खांब आहेत. 1 2 2 साखळ्या 1 2 परत 1 2 खांब सोडून इथे एकच सिंगल खांब तयार करून घेतलेत आणि परत इथे 4 खांब आणि एक सिंगल 4 खांब. फक्त हा खांब आपल्याला असं उचलून घेतलेला आहे. असं सुई खालून घालून इथं खांब तयार करून घेतलेलं आहे फक्त आपण. तर सेम ही डिझाईन तयार करून घेऊया आपण. तर आपले 4 खांब तयार आहेत. तर पुढचे आपले 1 2 3 खांब आहेत. तर तिथला एका खांबास खालून उचलून इथे आपण एक खांब तयार करून घेतलं आणि मग 1 2 3 साखळ्या तयार केले आपण इथे सुरुवातीला तिथे आपल्याला ही लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायचं आणि तिथेच आपल्याला परत 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं.
3 साखळ्या तयार करून झाल्यानंतर ना जो 2 साखळ्या तयार करून घेतल्या 2 साखळ्यामध्ये आपल्याला असे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं आणि परत 2 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये आणखीन 2 खांब वाढवून घ्यायचे. आपल्याला असे एकातच 4 खांब तयार करून घ्यायचे आणि 4ही खांबांच्या मध्ये 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. असं आता आपण 1 नंबरच्याला 4 खांब आले. आता एक खांब आपले वाढत जातात. आता हा एक खांब सोडून द्यायचा आणि आता तिथे आपण 4 खांब तयार करून घेतले. तर तिच्या शेजारचा जो खांब आहे त्या साखळीमध्ये खांब तयार करून घ्यायचे. असे 3 खांब तयार होतात आपले. 1 2 3 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब आणि नंतर जो एक सिंगल खांब आहे त्या तिथं खालनं सुई घालायचं त्या खांबांच्या आणि ते खांब आपल्याला असं उचलून घ्यायचं तेव्हा असं. आणि नंतर त्याच्या समोरचा जो हा खांब सोडून त्याच्या समोरच्या खांबामध्ये एक खांब तयार करून घ्यायचं. परत तिथे 2 साखळ्या घेतल्यात आपण, तिथे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं त्या साखळीमध्ये आणि मग 2 साखळ्या परत त्यामध्येच अजून 2 खांब, असे 4 खांब आपले तयार होतात. आता हे 1-2 खांब तयार करून घेतलेत. 1-2 साखळ्या आणि त्यामध्ये आणखीन 2 खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. त्या शेजारचा जो खांब आहे तिथे एक खांब तयार करून घ्यायचे. असे दोन्ही साईडनं 3-3 खांब तयार होतात. आणि हा एक खांब आहे सिंगल आपण उचलून घेतलो तो, त्यालाच परत अजून आपल्याला तसं सेम खांब तयार करून घ्यायचं एक. हे बघा असे. तर ही पूर्ण लाईन आपण तयार करून घेऊया. तर आपली तिसरी पण लाईन पूर्ण तयार आहे. आता आपले 4 खांब मग 3 खांब झाले तयार. 1 2 3 साखळी, त्या समोरचा जो खांब आहे तिथे खांबावर खांब तयार करून घ्यायचं. तिथे 2 साखळ्या तयार करून घेतल्या, तिथे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं आणि 2 साखळ्या घ्यायचं आणि परत त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. असे आपल्याला दोन्ही साईडनं 4-4 खांब वाढतात. म्हणजे एक खांब वाढतात कारण 4-4 खांबांची. आता इथे आपले 4 खांब मग 3-3 खांब, मग आता हे 4 खांब तयार होतात आपले. आणि ते बघा असे. तर असे आपले खांब वाढत जातात. परत हा एक खांब आहे सिंगल आपण उचलून घेतलेला, तिथे आणखी आपल्याला उचलून घेऊन इथे खांब तयार करून घ्यायचं. परत हा खांब सोडून त्याच्या समोरच्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचं आणि त्याच्या शेजारच्या खांबावर खांब तयार करून घ्यायचं आणि तिथे 2 साखळ्या तयार केले, तिथे 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत आणि 2 साखळ्या आणि त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. खूप सोपी डिझाईन आहे, काहीच अवघड नाही आहे. तुम्ही करून बघा. कोणती पण डिझाईन आपल्याला एकदा दोनदा बघितल्याशिवाय येत नाही आहे. हे बघा असे आपले खांब वाढत जातात. तर चला मग ही लाईन पूर्ण तयार करून घेऊया आपण. तर आपली ही पण लाईन पूर्ण तयार आहे. हिच्या खाली जर तुम्हाला वाढवून घ्यायचं असेल तर तुम्ही वाढवू शकताय. आपली बाहुलीची जेवढी हाईट आहे त्या अनुसार आपल्याला वरची डिझाईन तयार करून घेतलेत आपण. खूप सुंदर असं कमरेचा पण घेर तयार आहे आपला. आणि आता हे आपण जो ओपन ठेवलेला आहे इथे काय करून घ्यायचं, आता नेव्ही ब्लू कलरचा दोरा आपण हे दोन्ही शिवायचं. असं फ्रॉक पाठीमागल्या साईडला येणार तो. तर हे अलीकडचा जो खांब आहे ते खांब आणि त्याच्या समोरचं खांब घेऊन आपल्याला हे शिवत वरल्या साईडनं यायचं आहे. बांधून घेऊया आपण निळ्या कलरचा दोरा. हे बघा आता हे दोन्ही पदर आहेत आपले. तर हे दोन्ही पदर एकत्र करायचं, असं जुळवून घ्यायचं आणि तिथे आपल्याला साखळी घेत वरती वरल्या साईडनं यायचं आहे. दोन्ही खांब घ्यायचे दोन्ही साईडचे.
असे आता ही वरची जी एक साखळी आहे अलीकडची ते समोरची पण एक साखळी घेऊन अशी आपल्याला इथे पूर्णपणे शिवून घ्यायचं आपल्याला हे पूर्ण आपण हे शिवून घेतले दोन्ही बघा असं कमरेला आपले आणि पाय शिवलेला भाग आहे तो पाठीमागं येईल आपला फ्रॉकच्या तर आता इथे आपण एक लाईन घेऊया आपण 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि जसे आपण 30 साखळ्या करून 30 खांब तयार केले तसे वरल्या साईडला हे पण राऊंड आपल्याला सेम एक तयार करून घ्यायचं असं पूर्ण ते पूर्ण लाईन तयार करून घेऊ आपण ही लाईन पूर्ण तयार आहे तर इथे आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये इथे जॉईंट करून घ्यायचं आणि मग आपण बाहुलीला घालूया आता एक साखळी घेऊया हे सैल ठेवून पूर्ण बाहुली ह्याच्यामध्ये आत घालून घ्यायचं असं हे आपल्याला फ्रॉक काढून घ्यायचं पूर्णपणे कमरेपर्यंत बरोबर आपला हा भाग आलेला आहे ह्याच्या पुढे आपल्याला आता बाहुली सहित विणत जायचं आहे वरती खूप सुंदर असं फ्रॉक आहे तर हा फ्रॉक पूर्ण काढून घ्यायचा आणि वरल्या साईडला शिवून घ्यायचं हे पूर्ण आपल्या फ्रॉकचा बॉडीपर्यंत आलेला आहे फ्रॉक खूप सुंदर असं तर आता ह्याच्या वरल्या साईडला काय करायचं आपल्याला हे बघा पाठीमागचा जो भाग आहे इथं पण पूर्ण वरती आलेला आहे हाताच्या खालनं तर आता आपल्याला राऊंड तयार करत घ्यायचं आता पाठीमागचा हा दोरा जो आहे इथेपर्यंत यायचं पाठीमागच्या मुंड्यापर्यंत आणि इथनं साखळी घ्यायचं आपण जेवढी साखळी बसेल तेवढी साखळी इथे घ्यायचं हाताच्या खाल्या साईडला इथून परत आपल्याला खांब तयार करत यायचं आहे समोर आणि इथनं साखळी घेऊन आपल्याला पाठीमागं साखळी जॉईंट करायचं आहे मुंड्याला इथे आणि इथनं परत खांब घेऊन इथे जॉईंट करून घ्यायचं आहे पाठीमागल्या साईडला तर आणि ह्या बाहुलीला घेतच विणायचं आहे आपल्याला आता बाहुली जसं आपण पकडूनच विणायचं आहे हे बघा आता इथे आपली लाईन पूर्णपणे इथं जॉईंट झालेली आहे पाठीमागल्या साईडला बरोबर मधोमध करायचं आणि 3 साखळ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे खाली सुरुवातीला घेतली होती आपण अशी 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि तिथे आपल्याला थोडंसं लूज आहे फराक तर एक जो खांब कमी करायचा आपल्याला घट्ट घ्यायचं आहे तर हे बघा हा एक खांब त्याच्यासमोरचा एक खांब घ्यायचं आणि तिथे दोन्ही खांबांची साखळी एकत्र सोडून द्यायचं कारण आपले खांब कमी होतात जरा फिटिंगमध्ये येईल आपला फ्रॉक आता मधला एक साखळी खांब सोडून दिलेला आहे मी आणि तसं एकदम ओढून खांब तयार करून घेतलेत आणि आता 1 2 3 4 5 असे 5 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि पुढल्या साईडला किती साखळ्या लागणार आपला तो अनुसार आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं तर अजून 5 साखळ्या झालेत आपले 6 7 8 तर 8 बघायचं 8 बसतात आपले तर बरोबर हाताच्या खाल्ल्या साईडला जो खांब आहे तिथे हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं साखळी मुंड्यात तुम्हाला दाखवायला पण मला थोडंसं अवघड जाते तर मी सांगते ते हिशोबाने तुम्ही विणा परत आता तिथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत एक तसंच आपल्याला विणत वरती जायचं आहे आता ह्या हातापर्यंत यायचं अलीकडे आपल्याला आता इथे वरनं साखळी तयार करून घेतल्यात आपण खांद्यावर तर इथेपर्यंत खांब तयार करून घ्यायचं आपल्याला हे बघा आपण इथून आता इथपर्यंत खांब तयार करून घेतलेत तर 1 2 3
4 5 6 7 8 9 10 खांब तयार केलेत आपण। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि पाठीमागच्या मुंड्याला आपण जॉईंट करायचं। ही साखळी अशी पलटी मारून घ्यायचं बाहुली आणि इथे आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आणि परत इथनं आपल्याला इथं खांब घ्यायचे आहेत। इथं जॉईंट झाल्यानंतर परत इथवर आपल्याला ह्या लाईनला जॉईंट करून घ्यायचं खांब आणि साखळी जॉईंट करताना फक्त सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं आपल्याला आणि मग साखळी घ्यायचं। हा एक साखळी तयार करून घेतलं आणि हे दुसरी साखळी तयार करून घेतलं। बाहुली घेऊन विणायला थोडंसं अवघड जातं आपल्याला, पण तसंच विणायचं आणि नंतर मग आपल्याला थोडंसं आता हा मधली जी खांब आहे तिथे तयार करायचा आपल्याला। हा दोन्ही खांबाच्या साखळी एकत्र सोडून द्यायचं कारण आपल्याला थोडंसं फिटिंगमध्ये घ्यायचं, कमी करायच्यात खांब असं। चला तर मग ही पूर्ण लाईन आपल्याला तयार करून घेऊ आपण। आता इथे मी ही लाईन पूर्ण तयार करून घेतलेत। आता आपल्याला हे गळा जो आहे गळ्यापर्यंत आम्हाला पूर्ण विणून घ्यायचं आहे। कसं विणून घ्यायचं, आता आपण इथनं खांब घालत गेलं तर ह्या साखळीला खांब घ्यायचं आपल्याला। ह्या साखळीला खांब घेऊन पूर्ण परत पुढल्या साईडला जायचं आहे आणि पुढल्या साईडला येऊन पुढची लाईन पूर्ण खांबांना तयार करून घ्यायचं आणि ह्या साखळीला खांब घालून घ्यायचेत आपल्याला जेवढे बसतील तेवढे आणि परत पाठीमागचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे। तर ही राऊंड पूर्ण तयार करून घेऊया, तुम्हाला सांगितलं समजेल कारण मला बाहुली घेऊन दाखवायला थोडंसं अवघड जातं। हे आता ही बाहुली 1 2 हे 3 साखळ्या तयार करून घेतलेत मी। हे पूर्ण आपल्याला खांब घालून घ्यायचे आहेत। तर हे बघा साखळी जी मुंड्यावर आपण घेतले त्याला अशी आपल्याला ही साखळी घेऊन असे खांब तयार करून घ्यायचे आहेत। सरकावून घ्यायचं थोडंसं जवळ असं। तर हे पूर्ण साखळीला आपण खांब घेऊया। जसं आपल्या दोन खांबांच्या जशी लाईनी असतात अंतर तशा त्या अंतरावर आपल्याला इथं खांब तयार करून घ्यायचे आहेत। वरती खांद्यावर जी साखळी आपण घेतलं तिथं आणि थोडं सरकावून घ्यायचं आणि विणताना थोडंसं गॅप असतं। हे बघा अशा आपल्याला खांब पूर्ण पुढल्या साईडला यायचा विणत। तर हे बघा खांद्यावर आपण पूर्ण खांब तयार करून घेतलेत। आता हे इथं आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं, ही लाईन इथं जॉईंट करून घ्यायचं इथं आपल्याला असं। आता इथं जॉईंट करून घेतलं तर आपण खांद्यावर नाही खांब आपण बघा हातावर तुम्हाला दिसते पट्टी असं विणत आपण पुढल्या साईडला। आता हे पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचं आणि ह्या साईडला जसं विणून घेतलं तसं ह्या साईडला पण खांब तयार करून घ्यायचं आणि पूर्ण ही गळ्यापर्यंत पॅक करायचं आपल्याला खांब। हे बाहुली आहे ना तर तुम्ही ह्याला बाह्या पण करू शकताय थोडंसं इथं। आता हे जे आपण राऊंड घेतलेत मुंड्याचे गोल असा राऊंड आहे तर ह्या राऊंडलाच आपण खांब घालायचे आता परत आपल्याला। तर असेच आपण एक लाईन तयार करून घेऊया असं मुंड्यातनं असं गोल खांबांची पूर्ण ह्या दोन्ही साईडनं। तर मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण बनवल्यानंतर ना। आणि ह्याची वरची टोपी आणि ह्याची पर्स जे मी विणणार आहे तर दुसऱ्या भागामध्ये विणणार आहे। तर या भागामध्ये आपण एवढंच शिकलोत। तर व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद। खूप सुंदर अशी बाहुली आपली तयार झालेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसतं। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची टोपी आणि हिला पर्स विणलेला दाखवणार आहे। तर नक्की माझा व्हिडिओ बघा तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। चला तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।